हॅलो. हां नमस्कार, अमोल गावडे बोलतोय. नमस्कार, बोला. हां ताई, तुमचं लग्नाचं कोण आहे? मुलगा. मुलगा काल जाहिरात दिली आहे. काल दिलात का? हां. आणि कुठून बोलताय? 15/10/85 मधला. हो, कुठून बोलताय? ठाण्यावरून. ठाण्यावरून. तुम्ही मुलाची आई? हो. बरं. ठाण्यावरून बोलताय. ठाण्यामध्ये राहताय का? ठाण्यामध्ये विठावामध्ये रूम आहे माझा. हां, रूम आहे. बरं. आणि गाव कुठे तुमचं? स्वतःचं. गाव आमचं देवगड, तळे बाजार. देवगड म्हणजे कोकणात? कोकणात. कोकणात सिंधुदुर्गमध्ये? दहीबावला. हां, हा, बरोबर सिंधुदुर्ग. बरोबर बरोबर. ठीक बेळगावच्या बाजूला. ठीक आहे ठीक आहे. बरं, मी हा. काय म्हणतो, गावी कोण कोण हा. राहतं तुमचं? गावी आमचं कोण राहत नाही, सगळे मुंबईला असतात. फक्त आम्ही गणपती वगैरे सणाला जातो. गावी फक्त घर आहे? हा, आम्ही स्वतःच पण घेतलंय. हां. तळे बाजारचा. रो आणि हाऊस मध्ये. आणि जुनं घर पण गावी आहे? जुनं आहे आमचं. म्हणजे 2 घरं गावी आहेत? दहीबावला. हा, तिकडे चुलत दीर वगैरे आहेत ना, हां 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 हां. देवाला वगैरे आम्ही जातो. बरं आता अधिक मुलांना आवड असल्यामुळे इकडे घेतलंय आम्ही. बरोबर बरोबर. हां हां. झाली 4-5 वर्ष. होय का? हां, म्हणजे नवीनच आहे. हां. हा, नवीन आहे. बरं. 2001 ला मिळाला आम्हाला ताबा. होय का? हां हां हां. म्हणजे बिल्डरलाच सांगितलं होतं? 16 ला बुकिंग केलेली. हां हां 16 हां. ला बुकिंग केलेली. कळलं कळलं. हां विघ्न अर्था म्हणून सिटी आहे हां 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 तळे हां. बाजारला. हां हां हां. हा, तिथे. बरं. आता ठाण्यामध्ये जे राहता तुम्ही, ते किती वर्ष राहताय? जवळजवळ 20 वर्ष झाली. 20 वर्ष आली. आणि म्हणजे तुम्ही काय करता काम? मी सध्या घरी असते. पहिली जायची जॉबला, मुलं लहान होती त्यावेळी. आणि मुलाचे वडील? मिस्टर लहान असताना वारले ना. ते काय हा करायचे? मुलगा माझा 6 वर्षाचा होता. हं 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 हं. दुसरा 3 वर्षाचा. त्यावेळी वारले. जॉब करत होती. पर्यंत राहायची गाड्याच्या खोलीत. मुलाचे वडील काय करायचे काम? ऑफिस मध्ये. जून ऑफिसमध्ये? मध्ये. बरं. हां हां हां. बरं. ठीक आहे. आणि आता ही दोन्ही मुलं तुमची कामाला जातात? एकाचं काय शॉप आहे लग्नाचं, बारक्याचं. हां 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 हां. आणि हा हा मोठा. जॉब करतो. आणि मुली नाही त्याचे तुम्हाला? पहिला पगार होता ना, हां ऐका, हां बायोडेटा आहे ना, हां हां तो पहिला बनवलेला. हां. आता त्याचा पेमेंट वाढलेला आहे, 25,000 आहे. होय का? हां हां. एक मुलाला मुलुंडची बहीण मुलगी नाही? बघितली मी, ऐका. काय म्हणताय? एक ना एक मुलुंडची मुलगी मी बघितली आहे हां 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 तुमच्या याच्यावर. हां आई नाही, भाऊ आणि वडील आहेत. हां हां हां. ही याच्यापेक्षा मोठी आहे, 82ची आहे. ताई, मला आधी मुलाची माहिती मिळू देत आधी. मी काय म्हणतो, हा, मुलाला बोला. बहीण वगैरे आहे का? नाही नाही, 2 भाऊ. मुलाला बहीण नाही आहे. हा नाही. एक मुलगा आणि छोटा एक भाऊ आहे? हा. बरं, ठीक आहे. आता हा जो नवरा मुलगा आहे तो 1900 किती मधला आहे? 85 ला. 1985 मधला आहे. शिक्षण काय झालं आहे? 10वी. 10वी. बरं. आता पगार किती आहे त्याला मतलब? 25 आहे. त्या जुना बायोडेटा दिलाय तो. हां, म्हणजे प्रायव्हेट काम करतोय का? 25 आहे. हा. प्रायव्हेट काम करतोय? ड्रायव्हिंग आहे. हां 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 हां. बरं. ड्रायव्हर आहे. बरं बरं. हां हां. मुंबईमध्ये, ठाणेमध्ये? हा. ठीक आहे, चालेल. आणि आता घरी तुम्ही राहता ते सगळे एकत्रच राहता? म्हणजे 2 हो, भावंड आणि एकत्र तुम्ही एक? राहणार. दोघे भाऊ एकत्र राहतात सध्या. हां 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 पुढे हां. मागे तो घेऊ शकतो बारका. नाही, असं काय नाही. तुम्हाला एकत्र कुटुंबात राहणारी मुलगी भेटेल ना? मला ती म्हणजे 82 वाली बघायची होती. ऐका, आपण पळत्याच्या मागे लागायचं नाही. कारण ह्या मुलींना ते तर आहे. भरपूर कॉल येत असतात. कारण प्रचंड लोक हा, मला हा. बघतायत. त्यामुळे आपण पळत्याच्या मागे नाही लागायचं. तुम्हाला स्वतःहून कॉल येणार. बरं. आता हा हा. हां हां हां. तुम्हाला जे कॉल येतील ना, ते स्वतःहून येतील. मुलाचा घटस्फोट झाला आहे ना? हो, घटस्फोट आणि झालाय. मुलं वगैरे आहेत का त्याला? नाही काय. मुलं नाही आहेत. बरं. नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा. 922. 922. दिलेला तुम्हाला. सांगा तरी 49. 49. 49. हं 49. हं परत हं. 449. हां 64. हां. 5. काय? मी वाचून दाखवतोय बघा. 9 2 2 हा 4 हा 9 हा 4 हा 9 हा 6 हा 4 हा 5. 5. बरोबर हा, ना? बरोबर. हा तुमचा हा. संपर्क क्रमांक आहे. हो.
तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे बरोबर? हो. हां बरं, म्हणजे एजंटचा नंबर नाही आहे, हा तुमचा नंबर आहे. हं? ठीक आहे. हा माझं आहे. हां म्हणजे ज्यावेळी मुलीकडचे लोक तुम्हाला बघतील ना, ते या नंबरवरती कॉल करतील, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला करतील, कुठल्या एजंटला बरोबर करणार नाही बरोबर आहेत. ठीक आहे. हा. हां सर, तर त्यामुळे ठीक आहे चालेल. अजून काय सांगायचं आहे? अजून काय शक्यतो गरीब असेल तरी चालेल. असं काय नाही ताई, हे बघा असं मुलगी संसारिक असली बस झालं, गरीब असं सांगू शकत नाही. संसार सांभाळणारी हां. घरदार सांभाळणारी पाहिजे. बाकी आमचं काय अपेक्षा नाही आहेत. हो आम्हाला काही बाकी नको. घर स्वतःच समजून सगळं केलं आणि करतात. बरोबर बरोबर पण बरोबर. असेल हेल्पला आहे तोपर्यंत. जोपर्यंत जमेल तोपर्यंत मी पण हेल्पला असणार. हां 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 व्यवस्थित असणार. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे चालेल. आणि मला मुलगी म्हणून पाहिजे, सून म्हणून नाही पाहिजे. अरे वा 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 वा, छान 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 छान, बरं वाटलं मला. मला मुलगी नाही ना तर मी तिला मुलगीसारखी सांभाळणार. होय ना, हां 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 हां. अरे वा, पाहिजे. ठीक आहे, मी हा उल्लेख करेन मी. हं? ठीक आहे चालेल, हा, बरं वाटलं मला. मुलगी पाहिजे, सून नाही पाहिजे. हां 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 हां. तुमचे पण केस ऐकून मला खूप बरं वाटलं. तुम्हाला भरपूर आयुष्य देवाने द्यावं. हो हो हो. आम्ही भरपूर दिवस हे करून कंटाळलेले. हां, आता कुठे जाऊ नका, एजंटकडे जायची गरज नाही भासणार तुम्हाला, कारण एजंट लोक काय करतात हे जगाने बघितलेलं आहे. आता युट्यूब बघता बघता तुमचा चॅनल दिसला, म्हटलं बघू तरी. हो 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 केलं. हो. ठीक आहे, तुम्हाला कॉल येत राहतील. देवासारख्या जो नंबर तुम्ही आता सांगितलात खालती, जो नंबर आहे तो तुमचा आहे, आणि त्यावरती तुम्हाला कॉल येत राहतील. ते कॉल घ्या, त्यांची व्यवस्थित चौकशी करा, त्यांना तुमची चौकशी करायला द्या. हां, आणि तुमचे पुढचे भविष्याचे काय विचार आहेत, एकमेकांचे विचार घ्या, आणि एकमेकांचं घरदार सगळं बघा, आणि मग लग्न करा. हां, घाई करू नका अजिबात. अजिबात घाई नाही करायची, कारण कसं कुठेतरी फसू शकतो ना आपण. एकदाच लग्न करा, व्यवस्थित करा. हं? ज्या मुली कॉल करते त्यांना चालतंय म्हणून कॉल करणार, त्याच्यामुळे कसं कुठे फसवणूक होणार नाही. हां बघा, एजंट असेल तर त्याला राम राम सांगा, त्याला समजलं ना, त्याला बाय करायचं. हां नाही नाही, एजंट कोण आला ना, एजंटने कॉल केला की आमच्याजवळ मुली आहेत म्हणून सांगतील कोणतरी, त्यांना सॉरी म्हणून सांगायचं त्यांना. हां, कारण तुम्हाला ऑलरेडी कॉल येत राहणार, मुलींकडून येणार खरेखुरे कॉल. ठीक आहे चालेल चालेल. अजून काय सांगायचं आहे का? काय नाही ना, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. हां बरं. मुलींनो, आम्ही जे व्हिडिओ टाकतो आहे ते सगळे ओरिजिनल आहे, रेकॉर्डिंग स्वरूपात आहेत. कुठेही 2 नंबरचं काम आम्ही करत नाही आहे. जे आहे ते सगळं खरं खरं आहे. समोर मुलाची आई बोलते, आणि आईकडून स्थळ आहे, हे कुठल्याही एजंटकडून स्थळ नाही आहे, हे लक्षात घ्या. एजंट लोक खोटे खोटे सांगून दिशाभूल करतात, तो प्रकार आम्ही करत नाही. जे काय आहे ते खरं खरं आम्ही सांगत असतो, खरं खरं दाखवत असतो. समजलं ना? तर मुलीनो, जर तुम्हाला हे स्थळ आवडलं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. जो खालती नंबर जो दिलेला आहे 9224949645, हा जो नंबर आहे या नंबरवरती फोन करा. त्यांना तो लागेल, आणि ते लोक अधिक माहिती तुम्हाला देऊ शकतात. समजलं ना? सविस्तर एकमेकांना भेटा, सविस्तर बघा, घरदार जे काय आहे ते सगळं बघा, आणि जर तुम्हाला खात्री वाटत असेल तर पुढे जा. आम्ही कोणाची खात्री देत नाही, आम्हाला कुठलंही स्थळ माहीत नसतं. आम्ही एक फक्त माध्यम आहोत, आणि जास्तीत जास्त लग्न जुळवण्याचं टार्गेट आमच्यावरती आहे. जास्तीत जास्त लग्न आम्हाला जुळवायचे आहेत, आणि ती पण खरीखुरी लग्न जमवायची आहेत. कुठेही 2 नंबरचे प्रकार घडता कामा नये. आमचं काम आवडलं असेल तर निदान शेअर करण्याचा प्रयत्न करा. कुणा गरीबाला मदत होऊ शकते. समजलं ना? बरेच लोक फसलेले असतात, त्यांना निदान मदत होऊ शकते, म्हणून शेअर करा. धन्यवाद.